आपल्या देगलूर शहरामध्ये उद्याच्या 28 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सपकाळ साहेब येणार आहेत आणि त्या दिवशी आपल्या या शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने काही लोक काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। या तयारीसाठी पाहण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षाचे प्रतिनिधी श्री बसवराज पाटील, त्याचबरोबर शहर काँग्रेस कमिटीचे आणि माजी नगराध्यक्ष अतिशय तळमळीनं सर्वांसोबत राहणारे आमचे सहकारी श्री मोगलाजी अण्णा शिरशेटवार आणि उद्याच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये प्रवेश ज्यांचा आहे ते असलेले बालाजी रोयलावार, अविनाशजी नीलमवार, तुळशीरामजी संगमवार, त्याचबरोबर अतिशय सर्वाला उत्साहपूर्वक आमच्या संघटनेमध्ये अतिशय कुठल्याही पक्षामध्ये जर 1-2 पक्षामध्ये जर गेले असतील तरी ते कुठल्याही पक्षामध्ये जर गेले तर संघटन वाढवणारे आणि अतिशय उत्साहपूर्वक आपल्याला सर्वांना साथ देणारे आणि तुमच्या या देगलूरचा चेहरामोहरा बदलण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे रामदास पाटील, आणि त्याचबरोबर बिस्मिल्लाजी कुरेशी आणि त्यांच्यासोबत श्री सोनकांबळे साहेब, अशा यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते उद्या हो आजी माजी नगरसेवक सर्व उद्या 28 तारखेला होणाऱ्या या सभेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। आणि त्याचबरोबर या देगलूरचं वातावरण आम्ही पाहिल्यानंतर आता आम्ही जेव्हा तयारी पाहिलो आम्ही कार्यक्रमाची उद्याच्या, तेव्हा असं उत्साहाचं वातावरण सर्व कार्यकर्त्यामध्ये आहे। आणि त्याचबरोबर उद्याच्या होऊ घडलेल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं उत्साह पाहता अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला पाठबळ काँग्रेस पक्षाला अतिशय देगलूर व देगलूरच्या परिसरामधून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल आणि अतिशय ताकदीनं आमच्यासोबत काँग्रेससोबत राहणार आहे। काही लोकांना पहिलं वाटलं, बरेचसे काही पक्षप्रवेश सोहळे झाले, त्या सोहळ्यामधून जे काही वातावरण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न झाला पण ते अतिशय चुकीचा प्रयत्न आहे। आणि त्यापेक्षाही दुपटीच्या ताकदीनं हे सर्व मातबर मंडळी दुपटीच्या ताकदीनं आमच्या काँग्रेससोबत त्यांनी देण्याचं किंवा आमच्या पक्षामध्ये येण्याचं त्यांचा सर्वांचा मानस आहे। आणि त्यामुळं आपल्याला सर्वांना मला सांगायचं तुमच्या माध्यमातून शहरवासियांना आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना आणि त्याचबरोबर याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढंच नाही, जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। काँग्रेस पक्ष भक्कम आहे, कोणी काँग्रेस पक्षाला संपवितो म्हणजे काँग्रेस पक्षाला संपणार नाही हे वातावरण सध्या जसे निवडणुका एवढं आहेत तसं वातावरण आमचं फुलून आलेलं आहे किंवा आमच्यासोबत येण्याचं मानसिकता बऱ्याचशा मंडळीची राहणार आहे। आणि त्यामुळं आपल्या सर्वांना मला आपल्या आजच्या या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आम्ही उद्याचा कार्यक्रम जे काही आम्ही काही कोणाचा स्पर्धा करणार नाही, पण कालचा कार्यक्रम झाला त्यापेक्षाही दुपटीचा कार्यक्रम उद्या काँग्रेसचे ही आमची सर्व मंडळी यांच्या सर्वच्या ताकदीनं, विश्वासावर आणि त्यांच्या सर्वच्या जोरावर निश्चितपणानं होईल असा मला आत्मविश्वास जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून 100% राहणार आहे। एवढंच आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। देगलूर में आने वाले 28 तारीख को कांग्रेस के एक बड़ी महारैली यहाँ आयोजित की है और महारैली को और कार्यकर्ता मेड़ावा को संबोधित करने के लिए महाराष्ट्र के जो हमारे प्रदेशाध्यक्ष है माननीय हर्षवर्धन जी सपकाळ साहब वो यहाँ देगलूर शहर में आ रहे हैं। वो देगलूर शहर में आके सभी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करेंगे और साथ ही साथ जो देगलूर शहर के में अन्य पक्ष में जो प्रमुख पदाधिकारी रहे वाले हैं और बहुत से पदाधिकारी उसमें माजी नगराध्यक्ष है, माजी नगर उपाध्यक्ष है, बड़े माजी नगर सेवक है, एक राष्ट्रवादी गठ के बड़े प्रदेश लेवल के नेता है। ये सभी लोग
हमारे कांग्रेस पार्टी में उस दिन शामिल होंगे और उनका स्वागत महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहब करेंगे। सर, आता काल परवा सभा झाली आणि त्यामध्ये अनेक जणांचं म्हणणं होतं की माजी नगरसेवक म्हणजे की अनेक जणांचे चेहरे होते की 4 नगरसेवक 4 माजी नगराध्यक्ष होते आणि अनेक नगरसेवक होते, पण काँग्रेस राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की ते आमच्याकडे इथं एवढे झाले नाही तर ते कसे काय आले पक्षामध्ये, असं त्याचं म्हणणं आहे, आरोप केला त्यांनी। नाही, त्यांचा आरोप म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांचा आरोप काय आहे उद्या येणाऱ्या 28 तारखेला हे सिद्ध करून दाखवू की आमच्याकडे जी येणारी मंडळी आहे ती कोणत्या पदावर काम केलेली आहे आणि किती जण कोण्या पदावर आहेत हे 28 तारखेला येणाऱ्या काळामध्ये तर सिद्ध होईल। पण आपण बघू शकता की येणाऱ्या काळात जे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, जे आमचे लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत माननीय राहुलजी गांधी यांनी देशासमोर एक भाजप समोर जे आव्हान केलेलं आहे, एक जातीवादी पक्षासमोर जे आव्हान या ठिकाणी उभा केलेलं आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन ची नीती माननीय राहुलजी गांधी या ठिकाणी अवलंबित आहेत। आणि आपण जर देगलूर शहराचा इतिहास जर या ठिकाणी बघितला तर आतापर्यंत देगलूर शहर हे सेक्युलर विचारसरणीचं शहर म्हणून राहिलेलं आहे। देगलूर शहरानं आतापर्यंत नगरपालिकेची सत्ता कधीही जातीवादी शक्तीच्या हातात गेली नाही। आता आपण विचाराल की बाबा राष्ट्रवादी आहे, पण राष्ट्रवादी, मला या ठिकाणी सांगायचं आहे की राष्ट्रवादी अजितदादा गट हा भाजपची नाण्याची दुसरी बाजू आहे। जर ते सेक्युलर म्हणून या ठिकाणी वावरत असतील तर ते त्यांना सत्तेमधून बाहेर पडलं पाहिजे। आज ते महायुतीच्या गठबंधनामध्ये आहेत, भाजप जो काही निर्णय घेत आहे त्या निर्णयाशी सहमत, ते प्रत्येक निर्णयाशी सहमत, त्या ठिकाणी राज्य सरकार असेल का केंद्र सरकार असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट त्या ठिकाणी भाजपशी सहमत आहे। त्यामुळं सेक्युलर म्हणणारी ही राष्ट्रवादी अजितदादा गट ही सेक्युलर कशी होऊ शकते हे माझा प्रश्न आहे। आज आपण बघू शकता, आता जे पेंडॉलमध्ये आम्ही बसलो होतो तिथले फुटेज आपल्याजवळ आहेत, त्याच्यामध्ये शहरातली सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामीण भागातली सर्व पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। समन्वय नाही म्हणणं हे काही लोक म्हणजे कुठंतरी काँग्रेसमध्ये दुवा निर्माण व्हावा या हेतूने या ठिकाणी आपण सांगताय। तिथं बघा सगळे सगळे पदाधिकारी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला वाटतं की 28 तारखेला काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदला देगलूर तालुक्यामध्ये संपूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी झालेलं दिसेल आणि येणाऱ्या काळात निश्चितच कार्यकर्ते अतिशय जीवाने आणि मनाने या ठिकाणी काँग्रेसचं काम करतील आणि काँग्रेसला नगरपालिकेवर जिल्हा परिषदवर विजयश्री या ठिकाणी खेचून आणतील। सर, मागील काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाकडनं अत्यंत महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात आला होता की फादर बॉडीवरती महिलेला स्थान देण्यात आलं, परंतु मागील काही दिवसापासून पाहत आहे की त्यांचं कोणत्याही काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सहसा प्रवेश किंवा त्यांचा सहभाग दिसत नाही। आज सुद्धा पत्रकार परिषद आहे तरी सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी उपस्थिती लाभलेली नाही। काय सांगाल सर, काय नाराजीचा नाराजीचा नाही, त्यांनी मला संपर्क केला होता। मी जेव्हा देगलूरला येऊ लागलो तेव्हा आपणही उपस्थित होता, जेव्हा मागच्या वेळेस मी इथं आलो होतो काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांनी स्वतः भाषण त्या ठिकाणी महिला अध्यक्षांनी म्हणजे तालुका अध्यक्षांनी त्या ठिकाणी केलेलं होतं। आज त्यांना कामानिमित्त बाहेरगावी त्या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांचे प्रतिनिधी त्यांनी इथं उपस्थित आहेत, पाठवलेले आहेत आणि येणाऱ्या काळात ज्या काही संघटनात्मक बदला या ठिकाणी करायचं आहे, येणाऱ्या पुढच्या 8 दिवसामध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच संघटनात्मक बदल, राहिलेल्या सेलची निवड, राहिलेले अध्यक्ष हे त्या ठिकाणी सर्व नवीन त्या ठिकाणी करणार आहे। रामदास पटेल सुनकर के कांग्रेस में आने से क्या आने वाले दिनों में कांग्रेस को कितना फायदा मिल सकता है? निश्चित तौर पर रामदास पाटिल प्रशासकीय कार्य चुके हैं, उनको बड़ा प्रशासकीय अनुभव है और पूरी संगठन बांधनी वो बहुत अच्छी तरह से उन्होंने की है और मुझे यकीनन बड़ी खुशी है और मैं आपके माध्यम से वो बताना चाहूँगा कि रामदास पाटिल का कांग्रेस में आने से हमारा कांग्रेस का तो संगठन मजबूती होगा, साथ ही साथ कार्यकर्ताओं का हौसला बड़ा बढ़ेगा और निश्चित तौर पर रामदास पाटिल का फायदा देगलूर तालुके में ही नहीं पूरे जिले में हमको यहाँ आपको दिखाई देगा।
सर, अजून चर्चा आहे का की स्थानिक स्वराज्य संदर्भात की युती संदर्भात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे अनेक जण किंवा वंचित किंवा तुमच्यासोबत भेटी वगैरे झालेत का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य? मागे आम्ही महाविकास आघाडीची एक बैठक नांदेडला त्या ठिकाणी घेतली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी करून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जाण्याच्या अनुषंगाने कोण्या भागामध्ये कशी कशी आघाडी करता येईल, नगरपालिकेमध्ये असेल, जिल्हा परिषदमध्ये असेल, त्या ठिकाणी आम्ही एक प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष आपला आपला त्या ठिकाणी सर्वे करेल आणि पुढील दिशा महाविकास आघाडीची येणाऱ्या काही दिवसामध्ये स्पष्ट होईल. काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरसेटवार यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली, त्यामुळे बळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि येणाऱ्या काळात ही सगळी टीम आल्यामुळे आपल्या पक्षामध्ये कशा पद्धतीनं बळ मिळेल? निश्चितच मागे मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांच्या रूपाने देगलूर शहरामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये जो विकास झाला तो त्याच्यापूर्वी म्हणजे त्याच्यापूर्वीच्या 20 वर्षामध्ये जेवढा विकास झाला नाही ते मोगलाजी अण्णांनी मागच्या 5 वर्षात विकास करून दाखवला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हजारो करोडचा निधी देगलूर शहराला उपलब्ध केला. आज आपण बघू शकता देगलूरच्या कोणत्याही भागात जर गेला तर मोगलाजी अण्णांनी त्या ठिकाणी रस्ते, ड्रेनेजची सुविधा, नाल्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांनी देगलूर शहरामध्ये अद्यावत सर्व महापुरुषांचे पुतळेसुद्धा या ठिकाणी मोगलाजी अण्णांनी केलेली आहे. निश्चितच आणि मला वाटतं की ही सर्व जोड लावण्यामध्ये मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांचा मोलाचा वाटा त्यामध्ये आहे. त्यामुळं मोगलाजी अण्णासोबत सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना निश्चितच या ठिकाणी आणखी बळ या ठिकाणी मिळणार आहे. देगलूर समाजाचे एक धर्मगुरू मुफ्ती साहेब यांची काँग्रेसमध्ये आज मुफ्ती साहेबांशी मी संपर्क केलेला आहे. ते मुफ्ती साहेब माझ्यामध्ये संपर्कात आहेत. काही अडचणीमुळे ते बाहेर गेलेले आहेत, पण इथं उपस्थित नाहीत म्हणून त्यांचा पाठिंबा नाही असं म्हणणं आपलं चुकीचं आहे. निश्चितच मुफ्ती साहेबही सेक्युलर च्या बाजूने त्या ठिकाणी ठामपणे उभा आहे. तर शेवटचा प्रश्न, काही पदाधिकारी आता उद्या प्रवेश करणार आहे, त्यामध्ये अनेक जणांना पद देखील देण्यात येणार आहेत. त्यामुळे तुमची जे मदर बॉडी होती त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बदल होणार आहेत. निश्चितच जी काही पदाधिकारी प्रवेश करणार आहेत त्यामध्ये इलेक्टिव्ह पदाधिकारी काही आहेत, काही अनुभवी, खूप वर्षाचे अनुभवी सुद्धा पदाधिकारी आहेत. निश्चितच पक्षाला वाटत असेल की त्यांना त्या कोणत्या पदावर त्याचा फायदा होत असेल तर पक्ष त्या दृष्टीने त्यांचा विचार करेल. जिल्हा लेवलचे देखील बॉडी चेंज वगैरे होणार आहे त्याच्या नेतृत्वाखाली नाही, मी आता म्हणलं ना, नवीन जे पदाधिकारी आलेत जर त्यांना वाटलं, जिल्हाध्यक्ष साहेबांना वाटलं की बा हा व्यक्ती आपल्याला जिल्हा बॉडीवर काम केला पाहिजे किंवा हा व्यक्ती तालुका बॉडीवर केला पाहिजे किंवा एखादा व्यक्ती प्रदेश लेवलला काम केलं पाहिजे, निश्चितच त्याप्रमाणे आम्ही त्या व्यक्तीची पक्षाकडे शिफारस करू. ठीक आहे.